मध्यमवर्गीय कुटुंब आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये ना अशा काही सवयी असतात ज्या आपले खूप सारे पैसे वाचवतात। आजचा व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे कारण की मी अशाच काहीशा सवयी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्या आपले खूप सारे पैसे वाचवणारे आहेत। प्रत्येक वेळी स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी आधीचं अन्न टोपल्यामध्ये किती शिल्लक आहे ते पाहायचं आणि नंतरच स्वयंपाकाला सुरुवात करायची। यामुळे कसं होतं की समजा 2 चपात्या शिल्लक असेल तर आता आपल्याला कमी करायच्या आहेत, भाजी शिल्लक असेल तर आता आपल्याला भाजी कमी करायची आहे। थोडक्यात काय, अन्न वाया जाऊ नये। किंवा इकडून तिकडून आलेल्या सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे असतात ना त्या व्यवस्थित घडी करून सांभाळून ठेवायच्या आणि नंतर त्या इतर कामांसाठी वापरायच्या। म्हणजे कचऱ्यासाठी वापरायचे असेल किंवा इतर काही साहित्य आपल्याला याच्यामध्ये भरून ठेवायचं असेल तर अशा वेगवेगळ्या कामांसाठी या पिशव्या वापरायच्या, पण टाकून द्यायच्या नाही। खरेदी करताना मग ती ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, आधी त्या वस्तूची किंमत बघायची आणि मग ती खरेदी करायची। म्हणजेच काय, वस्तू आवडणारी खरेदी करण्यापेक्षा ती परवडणारी खरेदी करायची। नाईट ड्रेस, नाईट गाऊन असली खरं तर काही कन्सेप्ट नसतेच। म्हणजे एखादा ड्रेस जुना होईपर्यंत वापरायचा आणि तो ज्यावेळेस जुना होईल त्यावेळेस त्याचा नाईट ड्रेस म्हणून वापर करायचा, मस्तपैकी घरी वापरायचा। आपली एखादी टूथपेस्ट किंवा फेस क्रीम किंवा आणखी कोणती क्रीम अशी पाउच मध्ये असणारी संपली असेल तर ती कट करायची आणि त्यात राहिलं सायलं सगळं जे काही असेल ते यूज करायचं आणि मगच ती टाकून द्यायची। घरातले जुने कपडे किंवा बेडशीट टाकून न देता त्याचे छानपैकी असे वेगवेगळे नॅपकिन तयार करायचे आणि ते घरातल्या स्वच्छतेसाठी वापरायचे। सोनं महाग झालंय म्हणून काळजी तर करत बसायचं, पण सोन्याचे दागिने न घेता सोन्यासारखे दिसणारे दागिने घालायचे आणि त्यातच समाधान मानायचं। कितीही दबायला झालं तरी सुद्धा घरातली सगळी कामं स्वतःच करायची। बाहेरच्यांना ती सांगून उगाचच त्यांच्या पगारावरती पैसे खर्च करायचे नाहीत। बाटलीतला हँडवॉश जरी संपला असेल तरी सुद्धा त्यामध्ये पाणी घालून पुढच्या 4 दिवसांसाठी तो वापरायचा। उरला सुरला सुद्धा अजिबात वाया घालवायचा नाही। घर ऑर्गनाइज करण्यासाठी महागडे ऑर्गनायझर्स न वापरता घरच्या घरी DIY करण्यावर किंवा रियूज करण्यावरती जास्त भर। म्हणजे आता जसं की हा माझा कपड्याचा ऑर्गनायझर आहे तर नवीन आणण्यापेक्षा घरात असलेल्याच एका कार्डबोर्ड पासून तयार केलाय किंवा असे बॉक्सेस असतात मिठाईचे वगैरे आलेले तर ते इतर कामांसाठी रियूज करायचे। असे काही छोटे छोटे बॉक्सेस असतात तसे हे सगळे असे आयते आलेलेच बॉक्स घरच्या घरीच आपण छानपैकी DIY करून यूज करायचे किंवा रियूज करायचे। मुलांना थोडेसे वाढत्या अंगाचे कपडे घ्यायचे म्हणजे निदान वर्षभर तरी तो ड्रेस व्यवस्थित बसेल। आता तो थोडाफार मोठा झाला तरीही चालेल। जर 2 मुलं असतील तर मोठीची खेळणी किंवा कपडे व्यवस्थित जपून ठेवायची म्हणजे ती छोटीला देखील उपयोगी येतील। कशाला डबल डबल कपड्यांचा किंवा खेळण्यांचा खर्च करायचा। स्वतःची गाडी जरी घरी असेल तरी सुद्धा निदान जिथे शक्य आहे तिथे सरकारी गाडीने प्रवास करायचा, कारण आता तर महिलांना हाफ तिकीटच आहे, शिवाय
स्वतःच्या गाडीने गेल्यानंतर पेट्रोलचा जास्त खर्च येतो, हेच सरकारी गाडीने गेल्यानंतर तेवढा खर्च येत नाही. असे शिल्लक राहिलेले साबणाचे तुकडे फेकून न देता अॅल्युमिनियमची भांडी घासण्यासाठी त्याचा वापर करायचा. अगदी छान स्वच्छ अॅल्युमिनियमची भांडी निघतात. मग हे तुकडे टाकून देऊन वाया कशाला घालवायचे? अशा काचेच्या छान छान बरण्या त्या प्रोडक्ट बरोबरच येतात. मग त्यातला जो पदार्थ आहे तो संपल्यानंतर त्या बरण्या अजिबात फेकून द्यायच्या नाहीत, कारण की अशाच जर नवीन बरण्या घ्यायला गेलो तर जास्त खर्च येतो. मग अशा छोट्या मोठ्या आकाराच्या का होईना पण या बरण्या इतर पदार्थ स्टोअर करण्यासाठी वापरायच्या. जसं की याच बरण्यांमध्ये काय ठेवले तेही बघूया. तर आता ही जामची बॉटल आहे, यामध्ये ठेवलेलं आहे ते म्हणजे सुंठ. ही आता डाबर हनी मधाची बॉटल, याच्यामध्ये बडीशेप ठेवलेली आहे. दुसरी आहे गुलकंदाची, त्यात काय तर चिंच. आणि ही आहे पुन्हा मधाची बॉटल, त्यात काय असंच काहीतरी पीठ ठेवलेलं आहे. तर एवढ्या सगळ्या अशा छान बरण्या इतर गोष्टींसाठी वापरल्या तर नवीन बरणी आणायचा खर्च वाचतो. प्रवासात किंवा कुठे फिरायला जायचं जरी असलं ना, तरी निदान एक वेळचं जेवण आपल्या बरोबर बांधून न्यायचं. किंवा वेगवेगळे खाऊचे पदार्थ, मग चिवडा असेल, लाडू असेल, असं मधल्या वेळेत खाण्याचे पदार्थ बरोबर न्यायचे. बाहेरचं सारखं सारखं खाण्यासाठी पैसे घालवायचे नाहीत. बाहेरचं आम्हाला खाल्लेलं पचत नाही, त्रास होतो, हायजीन व्यवस्थित मेंटेन केलेलं नसतं, अशी काहीतरी कारणं सांगायची. पण मुद्दा मात्र एकच असतो की आपले कुठेतरी पैसे वाचावेत. आणि त्यामुळे घरूनच निदान 1-2 वेळेचा तरी डब्बा करून घेतला जातो. तर मग मैत्रिणींनो, या सगळ्या सवयी प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला खरं तर श्रीमंत बनवतात. ते लोक श्रीमंत होतात. पण या ज्या सगळ्या पैसे वाचवण्याच्या सवयी असतात ना, त्या आपल्याबरोबर तशाच राहतात. आणि जरी आपण श्रीमंत झालो तरी याच सवयींनी आपण पैसे वाचवत राहतो. कारण की पैसे वाचले पाहिजेत हा आपला बेसिक मुद्दा असतो आणि तो असायलाच हवा. त्यात काय वाईट आहे, नाही का? तर अशा या सवयी खरंच आपले पैसे वाचवणाऱ्या आहेत. तुम्हाला देखील या सवयी आहेत का? नक्की कमेंट करा. यापेक्षा वेगळ्या सवयी असतील तर त्या देखील सगळ्यांबरोबर नक्की शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.